महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटणारे पद्मश्री माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक उत्तुंग पर्व आज संपलाय। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातून अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा जीवन प्रवास देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक साम्राज्यापैकी एक उभारण्यापर्यंत पोहोचला। शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचा आदर्श त्यांनी नव्या पिढीसमोर ठेवला। कसबा बावड्याचा शिक्षण महर्षी 3 राज्यांचा महामहिम राज्यपालही बनला। पाहुयात त्यांच्या या संपूर्ण जीवन प्रवासाचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट। ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी वयाच्या 91व्या वर्षी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला। कोल्हापूरच्या कसबा बावडा गावात 22 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला होता। संपूर्ण देशाला परिचित असलेले डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील असं होतं। त्यांचे वडील यशवंतराव भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची पेरणी केली आणि त्याच वारशाला पुढे नेत डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी ज्ञानाचा विशाल वटवृक्ष उभा केला। M.A., LL.B. आणि PhD अशी उच्च शिक्षणाची शिदोरी त्यांच्याकडे होती। शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठाने D.Litt. तर ब्रिटनच्या नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठाने डॉक्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही मानद पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन इमिरेट्स पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या 6 दशकांच्या मैत्रीपूर्ण आठवणी जागवल्या। दादांचं आणि माझं हे आमचे घरोब्याचे संबंध हे गेले कित्येक वर्षातले आहेत। दादा ज्यावेळी निवडणुकीला उभारले म्हणजे आमदारकीसाठी गगनबावड्यातून, तर त्यावेळेला गगनबावड्यातल्या लोकांना असं वाटलं की डी.वाय. पाटील हे गगनबावडा तालुक्यातले नाहीत, म्हणून त्यांचा त्यावेळेला तिथं विरोध होता। आणि आबांचं वडिलांचं जन्मगाव गगनबावडा, त्यामुळे आबांनी तिथं मग गाव मीटिंग्स घेतल्या, गाव सभा घेतल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की बाबा हे कुठल्या पैसे मी उभारलोय असं समजा आणि डी.वायना निवडून द्यायचं आहे। डी.वाय. दादा आमदार झाले, परंतु त्यांचं म्हणजे मन हे थोडंसं राजकारणात रमणारं नव्हतं। आणि मग महात्मा पाटील महाराज असतील किंवा इतरांनी सांगण्यामुळे त्यांना ते शिक्षण क्षेत्राकडे वळले। एक लक्षात घ्या की डी.वाय. दादांनी ही नुसती मेडिकल कॉलेज असू दे, इंजिनिअरिंग कॉलेज असू दे, ही त्यांनी इतकी वाढवली। खरं तर त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत ते एवढे मुलांना स्वावलंबी केलं। डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवासही तितकाच उल्लेखनीय होता। 1957 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून ते निवडून आले। त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक सेवेची दखल घेत केंद्र सरकारने नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती केली। त्यानंतर मार्च 2013 मध्ये त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली। यानंतर काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी समर्थपणे सांभाळला। राजकीय वर्तुळातील सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारे दिलदार नेते अशी त्यांची महाराष्ट्रात ओळख होती। त्यामुळे त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्यात। राजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्रात अतिशय गुणात्मक कार्य हे डी.वाय. दादांनी उभं केलं आणि विशेषतः समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा अशा पद्धतीनं त्यांचं कार्य होतं। त्रिपुरा, बिहार या राज्याचे राज्यपाल पण होते, पद्मश्री होते। त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये एक फार मोठं काम, त्यांचं योगदान मोठं आहे। आणि अशा या अतिशय अजातशत्रू अशा व्यक्तिमत्वाचं आज दुःखद निधन झालेलं आहे। खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी पोकळी
या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 3 ऑटोनॉमस विद्यापीठ, अनेक संस्था, अनेक महाविद्यालय, अभियांत्रिकी असतील, वैद्यकीय असतील, इतरही शैक्षणिक जे असतील ते उपक्रम हे त्यांच्या समर्थ अशा स्वरूपाच्या योगदानाच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून, नेतृत्वाच्या माध्यमातून उभे राहिले. काँग्रेस पक्षाच्या वतीनं 3 दिवसाचा दुखवटा देखील हा काँग्रेस पक्ष पाळणार आहे. त्यावेळा इंजिनिअरिंग, मेडिकल अशा कॉलेजेस आणि शिक्षणासाठी जी शिक्षण पद्धती आणली त्याचा पुरस्कार पहिल्यांदा डी वाय पाटील साहेबांनी त्या काळामध्ये केला होता. आणि या राज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज अशा व्यावसायिक शिक्षण संस्था ज्या निघाल्या त्यामध्ये डी वाय पाटील साहेबांचं फार मोठं योगदान आहे. आणि गरीब मुलं ही डॉक्टर होऊ शकली, इंजिनियर होऊ शकली. राजकारणापेक्षाही डॉक्टर डी.वाय. पाटील यांची खरी ओळख घडली ती शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भव्य कार्यामुळे. 1983 मध्ये नवी मुंबईत पहिलं अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करत त्यांनी व्यावसायिक शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. 1986 मध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली. आज याच डॉक्टर डी.वाय. पाटील एज्युकेशन समूह अंतर्गत 182 शैक्षणिक संस्था, 3 अभिमत विद्यापीठे, 5 खासगी विद्यापीठे, 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थी, 5 लाखांपेक्षा जास्त माजी विद्यार्थी आणि 26,000पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 1991 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रातले एक अद्भुत व्यक्तिमत्व म्हणता येईल असं त्यांचं एकूण व्यक्तिमत्व होतं. म्हणजे सामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला मनुष्य राजकारणात येतो, राजकारण करतो आणि एका ऐन उमेदीच्या काळात राजकारणाला रामराम करून थेट शिक्षण क्षेत्रात जातो आणि शिक्षण क्षेत्रात जी क्रांती घडवतो ती क्रांती अविस्मरणीय अशी आहे. अत्यंत तीव्र सामाजिक जाणीव असलेला आणि मैत्रभाव जपणारा, सामान्यातल्या सामान्य माणसाची, तळागाळातल्या माणसाशी, आपल्या अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्यासोबत असणाऱ्या माणसांची आठवण ठेवणारा असा माणूस मी महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा बघितलेला नाही, महाराष्ट्राच्या समाजकारणात असा दुसरा बघितलेला नाही. त्यामुळे डी.वाय. पाटील हे एकच होते. मला वाटतं दुसरा डी.वाय. पाटील होणार नाही, दुसरा डी.वाय. पाटील होऊ शकत नाही, इतकं ते वेगळं व्यक्तिमत्व होतं. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत जन्माला आलेला डॉक्टर डी.वाय. पाटील नावाचा हा ज्ञानयज्ञ आता कायमचा जरी थांबला असला तरी त्यांनी घडवलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या रूपानं त्यांचं कार्य आणि नाव कायम जिवंत राहणार आहे. त्यामुळे कसबा बावड्यातून सुरू झालेली त्यांची ज्ञानगंगा अखंड वाहत राहील. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.